हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा गजरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। या आधी सुद्धा आपण कळ्यांचा गजरा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे। इथे मी हे फूल बनवून कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। मागच्या वर्षी आपण गणपतीसाठी हार बनवला होता, त्यासाठी मी हे फूल बनवलेले होते। आज छोट्या आकाराचे फूल बनवून इथे हा गजरा, सुंदर असा हा गजरा बनवलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की बनवून पहा। आणि इथे आपण हे लटकन म्हणून कळी सुद्धा बनवून घेतलेली आहे। स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे। इथे मी पांढरा आणि हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे, कात्री लागणार आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे आपण। आणि कोणताही तुमच्याकडे जो ग्लू आहे तो ग्लू घेतला तरी चालेल, किंवा आपण सुई दोऱ्याने सुद्धा शिवू शकतो। शिवून घेतलं तरीही चालणार आहे, चिटकवून घेतलं तरीही चालणार आहे। सुरुवातीला आपण फूल बनवून घेणार आहोत। मॅजिक रिंग बनवायची आहे। हिरव्या रंगाची लोकर घेऊन एक चेन, खूप कमी लोकर लागणार आहे आपल्याला इथे। एक चेन तयार केली आणि या सर्कल मध्ये आपल्याला मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 5 मुके खांब तयार करून घेतले आणि ह्या लूप असा ओढून घ्यायचा आहे। पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं। एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची। त्यानंतर आपण इथे पांढऱ्या रंगाची लोकर घेणार आहोत। स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आणि पहिला जो मुका खांब आहे, हा धागा असाच ठेवू, आपण नंतर गाठ बांधून घेऊया। पहिला जो मुका खांब आहे तिथे हा धागा जोडून घ्यायचा। एक चेन, दोन चेन तयार करायच्या। हा लूप थोडासा ओढून घ्यायचा, म्हणजे पाकळी किती मोठी हवी आहे त्याच्यानुसार। एक पफ स्टिच बनवायचा आहे आपल्याला इथे। 2 3 4 5 वेळा हे सुईवर वेढे घालून घेतले। सुईवर असा धागा लपेटून घ्यायचा आणि या सगळ्या धाग्यांमधनं बाहेर काढून घ्यायचा आणि याला लॉक करून घ्यायचं। त्याच्यानंतर पुन्हा 1 2 चेन आणि त्याच मुक्या खांबामध्ये आपण जिथे हे लूप तयार केले तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं, म्हणजे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे। त्याच्यानंतरची जी चेन आहे 2 नंबरची, तिथे आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत सुरुवातीला। आणि त्यानंतर इथे 2 चेन, 1 2 चेन आणि थोडा लूप असा ओढून घ्यायचा आणि पुन्हा तिथेच आपल्याला त्या 2 नंबरच्या चेनवर लूप तयार करायचे पफ स्टिच साठी। 1 2 3 4 5 वेळा तयार करून घेतले। सगळ्या धाग्यांमधून काढून घ्यायचं, हे लॉक करून घ्यायचं। 1 2 चेन आणि तिथेच त्याच चेनमध्ये खाली स्लिप स्टिच करून घ्यायचं। ही झाली आपली दुसरी पाकळी तयार। त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि पुन्हा 1
2 चेन तयार करायच्या, 5 वेळा असं फूल आपण मागच्या वर्षी गणपतीसाठी हार बनवला होता, त्यासाठी आपण हे फूल तयार करून घेतलं होतं. यात जर तुम्हाला जास्त पाकळ्या बनवून घ्यायच्या असतील तर सुरुवातीला आपण जे 5 मुके खांब तयार केले तिथे तुम्ही 5च्या ऐवजी 6 सुद्धा घेऊ शकतात. 7ही पाकळ्यांचं तुम्ही हे फूल तयार करू शकता. स्लिप स्टिच करून घेतला, 2 चेन, 1 2 3 4 5 1 2 तिथेच. जर तुम्हाला इथे मोठा हार बनवून घ्यायचा असेल तर जास्त पाकळ्या केल्या तरच छान दिसेल. हा आपण गजरा बनवणार आहोत, याचा वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा छान दिसेल. 3 4 5 लॉक करून घेतलं, 1 2 चेन आणि पुन्हा तिथेच एक स्लिप स्टिच. एक चेन तयार करायची आणि धागा कट करून घ्यायचा आणि सुरुवातीला हा जो आपण एक पाकळी तयार केलेली आहे मागच्या बाजूने, तिथे आपण हे मागच्या बाजूने ओढून घेतला धागा तो, आणि सुरुवातीला आपण हा धागा याची आपण गाठ बांधून घेणार आहोत. कुठेही स्किप न करता मी हा व्हिडिओ दाखवत आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट केली तर मला प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओसाठी. म्हणून कमेंट करून सांगितलं तर छान वाटेल. इथे याची गाठ बांधून घ्यायची आणि ह्या जास्तीचा जागा मी कट करून घेते. इथे अशी मी ही फूल तयार करून घेतलेली आहे. मी 20 फुलांचा गजरा बनवणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही केस किती जाड आणि बारीक आहे त्याच्यानुसार तुम्ही हार हा करू शकता, गजरा. इथे आपण आता गजरा ओवून घेण्यासाठी इथे थोडासा धागा मी सोडून देते आणि स्लिप नॉट तयार करून घेते. इथे आपण चेन तयार करून घेणार आहोत. चेन तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही साध्या याच्यामध्ये जरी ह्या हिरव्या धाग्यामध्ये ओवून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. अशा काही मी चेन तयार करून घेते. किती तयार केल्या हे सांगते. इथे मी या 100 चेन तयार करून घेतल्या. थोडासा धागा सोडून इथे मी ही लवकर कट करून घेतली. 100 किंवा याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला करायचे असतील तरी सुद्धा करून घेऊ शकतात. आपण आता याच्यात फूल जे बनवलेले आहेत ते ओवून घेणार आहोत आणि आपण इथे बाजूला लावण्यासाठी 2 कळ्या बनवून घेणार आहोत. तर त्याआधी कळ्या कशा बनवायच्या ते पाहूया. सुरुवातीला मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. एक 2 3 चेन, एक खांब, 1 2 3 चेन आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा 3 चेन, 1 2 3 चेन, एक खांब, 1 2 3 चेन आणि स्लिप स्टिच, 1 2 3 चेन, एक खांब आणि 3 चेन.
हा झाला आपला देठाच्या बाजूचा भाग. थोडं लूज ठेवते. इथे एक चेन तयार करून धागा कट करून घ्यायचा आहे. आणि या दोन्हीची गाठ बांधून आपण अगोदर ओवून घेऊयात आणि नंतर हे कट करून घेणार आहोत. आता आपण कळी बनवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला स्लिप नॉट तयार करून घ्यायची. स्लिप नॉट केल्यानंतर 1-2 चेन तयार करायच्या आणि असं लूप असं ओढून घ्यायचा थोडा. इथे सुद्धा आपल्याला पॉप स्टिच करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. सुरुवातीला कळीला जसं आपण केलं होतं तसंच 2 चेन तयार केल्या, हा लूप ओढून घेतला आणि पुन्हा आपल्याला इथे 1 अशाच पद्धतीने 5 वेळा लूप तयार करून घ्यायचे. 2 3 4 5 आणि हे असे फोल्ड करून सुरुवातीला जी एक चेन तयार केली होती स्लिप नॉट तिथे जोडून घेणार आहोत स्लिप स्टिच करून. ही झाली आपली कळी तयार. दोन्हीची गाठ बांधून घेणार आहोत. आणि जास्तीचे लोकर ही कट करून घेऊया. ही झाली आपली कळी तयार. एक मी अगोदर बनवून घेतलेली आहे. इथे मी हे जाड नोक असलेली सुई या चेनमध्ये ओवून घेतली आणि फक्त आपल्याला हे जे फूल बनवलेले आहेत ते फूल अशा पद्धतीने सोपे जाते. अशा पद्धतीने तो ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी हे सगळे ओवून घेते आणि शेवटी दाखवते. याच्या आधी आपण मागच्या वर्षी आपण हार गणपतीसाठी तयार केलेला आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हे मी पूर्ण ओवून घेते. इथे मी हे पूर्ण फूल ओवून घेतलेले आहेत. याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला फूल तयार करून घ्यायचे असतील तर तुम्ही तयार करून घेऊ शकता. इथे आपण आता हे उलट बाजूने सरळ बाजूने ओवू म्हणजे उलट बाजूने झालं तर कळीवर येईल. इथे मी काय करणार, या आपण मॅजिक लूप तयार करून घेतलं होतं त्याची आणि याची गाठ बांधून घेणार आहे. आणि हा जास्तीचा धागा कट करून घेते. अशा पद्धतीने. आणि ही जी कळी बनवलेली आहे आपण, ती कळी मी इथे ग्लूगनच्या सहाय्याने इथे अशी चिटकवून घेणार आहे. ग्लूगन नसेल तर तुम्ही इथे शिवून घेतलं तरीही चालेल. ग्लू असेल तुमच्याकडे तो लावून घेतला तरी सुद्धा चालणार आहे.
अशा पद्धतीने मी ही एक बाजू दाखवली तुम्हाला, दुसऱ्या बाजूने मी तयार करून घेते। याला हॉट ग्लू म्हणतात। अशा पद्धतीने बांधल्यानंतर हे असं खाली, याच्या अगोदर जो आपण गुलाब फुलांचा हार बनवला तिथे आपण पान बनवलं, इथे कळी बनवली। तर इथे जर तुम्हाला पान बनवायचे असतील तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। दोन्ही सोपं आहे, जे तुम्हाला आवडेल त्याच्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकतात। इथे मी आणखीन मला असं वाटते कमी फूल झालेले आहे, तर आणखी काही फूल मी इथे 8-10 फूल ओवून घेणार आहे। थोडा मोठा गजरा बनवायचा आहे मला त्यासाठी। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। फिनिशिंग येण्यासाठी थोडंसं इथे सरळ बाजूने दोन्ही, म्हणजे जसं मी इथे उलट बाजूने ओवून घेतलं, इथे सरळ बाजूने ओवून घेतलं तर आणखी छान दिसेल फूल। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।